हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बघा साबुदाण्याची खीर करून दाखवणार आहे। ह्याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा, भिजवलेला साबुदाणा आहे। आता त्याला एक शिटी घ्यायची। हो, एक शिटी घेते ह्याची आता मी, आणि ह्याच्यामध्ये साखर कॅरॅमेलाइज करायला ठेवते। माझ्याकडे गोड खाते, तुमच्याकडे कसे खाते तसं करा। हो का, हे साखरेचा पाक असा करून घ्यायचा, चॉकलेटी होईपर्यंत करायचं, कॅरॅमेलाइज करायचं साखर। आता हो का, ह्याच्यात ना साबुदाणा शिजवून घेतलाय। आता हो का, इथे ना मी सुका मेवा तयार केलाय, आणि ह्याच्यामध्ये ना पोळलं माझ्या हाताला। ह्याच्यामध्ये ना मी केशरचे धागे टाकलेत 5-6 कडक दुधामध्ये। आता बघा, ह्याच्यामध्ये ना मी दूध टाकते। अगोदर ही खीर टाकते, आणि खीर टाकून त्याच्यामध्ये वरून दूध टाकते। अशी तयार झाली, त्याच्यात दूध टाकते बघा किती छान दिसत। जास्त जळू द्यायचं नाही बरं, एवढं सुद्धा झालं तर बस होतंय। त्याच्यात वास येते पुन्हा बरं का खिरीमध्ये। बघा किती कलर छान आला। सुका मेवा टाकायचा, काजू आणि बदाम ना मी किसणीमधून काढले, तो काढले छोटी किसणी माझ्याकडे ड्रायफ्रूटची। खूप छान होते, पातळ पातळ होते, दाताखाली आलं येत नाही, काही नाही, चांगलं पण लागतंय ते। फक्त तुम्ही 4 बदामाचे केले तर का एवढे होते, 4 बदाम आणि 2 काजू, तर ह्याच्यातले अर्धे टाकले तुम्ही मध्ये। आता हे उकळायली, हे बघा खीर किती छान तयार झाली, कलर किती छान आलाय। आता हे वाढायला रेडी झाली बरं का, तयार झाली एकदम खीर। सोमवाराला मीठ खात नाहीत ना, असं करून खायचं। ह्याच्यामध्ये मखाने सुद्धा टाकले तर चालते बरं का, मी आज टाकले नाहीत, गेल्या सोमवारी टाकले होते। मखाने भाजायचे, बारीक पीठ करायचं, ह्याच्यामध्ये टाकून बघा छान शिजले। एक मी भिजवलं नव्हता ना साबुदाणा लवकर, म्हणून कुकरमध्ये शिजवून घेतला। तुम्ही कुकरमध्ये नाही शिजवला, रात्री भिजवलेला असला तरी चालतंय बरं। माझी जर ही साबुदाण्याची खीर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही साबुदाण्याची खीर कशी वाटली। धन्यवाद। चला, तर मग आपण साखर कॅरॅमेलाइज करून हे साबुदाण्याची खीर तयार करू।